श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो पंचम सोपान सुंदरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 900. भगवंताच्या असीम कृपेने आपल्या या कथेचा प्रवास आज 900व्या कथा विभागामध्ये प्रवेश करत आहे. सज्जनहो, आपण या 900व्या कथाच्या आधाराने आज एका महत्वाच्या सूत्राचं चिंतन देखील करणार आहोत. परंतु तत्पूर्वी आपला कथा विभाग कुठपर्यंत आला आहे याचा जर थोडासा मागोवा घेतला तर आपण बघितलं की मेघनाथ आपल्या वडिलांच्या आज्ञेनुसार हनुमंताला बंदिस्त करण्याच्या दृष्टीने अशोक वाटिकेच्या दिशेने निघाला. रावणाने जणू काही मेघनाथाला तसंच सांगितलं की मारसी जनी सुत बांधे सुताई देखिय कपीही कहा कराई. त्याला मारू नकोस, माझा विश्वास आहे की तू त्याला निश्चितपणे मारून टाकू शकतो. तुझा पराक्रम मी जाणतो मेघनाथा, परंतु मी तुला एक युक्तिवाद सांगतोय की तू त्याला पकडून आण, कारण त्याला पकडून आणल्यानंतरच आपल्याला नेमका त्याचा मागोवा घेता येईल. इंद्रजिताने आपल्या वडिलांचा आदेश शिरसावंद्य मानला. आपला भाऊ अक्षय कुमार ह्याच्या निधनाचं मनामध्ये दुःख लपवत लपवत आणि त्यातून निर्माण झालेल्या क्रोधातून बाहुस्फुरण पावत असलेला मेघनाथ अशोक वाटिकेमध्ये आला. हनुमंताने देखील जाणलं की कोणीतरी दारुण भट, अर्थातच एक महाशक्तिशाली असा राक्षस अशोक वाटिकेमध्ये आलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आपलं हे अतुलित बलधामम असं हे रूप हनुमंताने प्रगट केलं. अत्यंत विशाल अशी गर्जना केली. धावत जाऊन त्याने एक अतिविशाल वृक्ष मेघनाथाच्याकडे फेकला आणि त्या वृक्षाच्या पहाराने मेघनाथाचा रथ छिन्न विछिन्न होऊन गेला. घोडे चिरडले गेले, सारथी मारला गेला. मेघनाथ हवेमध्ये उडून काही अंतरावरती पडला. तोपर्यंत हनुमंताने मेघनाथाच्या बरोबर आलेले महाशक्तिशाली महापराक्रमी असे महाभट यांना केवळ मारलंच नाही तर पायाखाली चिरडून चिरडून त्यांना एका विदारक अशा मृत्यूला हनुमंत घेऊन गेलेला आहे. मग हे सर्व ठार झाल्यानंतर हनुमंताची दृष्टी पुन्हा मेघनाथाकडे वळते आणि या दोन अत्यंत पराक्रमी अशा योद्ध्यांमध्ये जी लढत होते त्याला वर्णन करताना गोस्वामीजी म्हणतात की भिरे जुगल मा नहु गजराजा. जणू काही दोन हत्ती एकमेकांशी लढावेत अशा पद्धतीने मेघनाथ आणि हनुमंताचे हे तुंबळ युद्ध सुरू झालं. सज्जनो, आपण इथपर्यंतचा कथा विभाग बघितला आणि त्यानंतर आपण या कथा विभागातलं जे मुख्य सूत्र आहे की मुठिका मारी चढा तरु जाई ताही एक छन मूर्छा आई, याचा थोडासा आता जो गुह्यार्थ आहे त्याच्या दृष्टीने विचार सुरू करूयात. बघा सज्जनो, आज आपली ही रामकथा 900व्या कथा विभागामध्ये आली. मी सहज स्वतःशीच गणित लावत असलो होतो की दररोज साधारणतः तास दीड तास कथेसाठी मला वेळ द्यावा लागतो. 900 दिवसाचे जवळजवळ 1300 तास आतापर्यंत एवढा प्रदीर्घ या रामकथेचा सहवास भगवत कृपेने श्री गुरु कृपेने मला प्राप्त झाला आणि त्या आधाराने अनेक श्रोते असे आहेत की जे अत्यंत नित्य नियमाने अत्यंत श्रद्धेने याचं श्रवण करतात. या सर्व परमार्थ श्रवणातून या सत्संगतीमधून आम्हाला नेमकं काय साधायचंय तर आम्हाला प्रभू रामचंद्रांच्या विषयी निरतिशय प्रेम या एका भावनेला आमच्या हृदयामध्ये प्राप्त करायचंय. मी यासाठी नेहमी आपल्या सद्गुरूंचं वचन आपल्याला सांगतो की सर्व साधनाचे सार सखा माझा रघुवीर.
एकदा रामाचं प्रेम लागलं, एकदा त्याच्या या सगुण लीलांचं आनंद आपल्या हृदयामध्ये होऊ लागला, भगवंताच्या नामामध्ये आपलं मन रमू लागलं, त्याच्या स्मृतींमध्येच आपलं हे अनुसंधानात्मक असं आयुष्य आपण व्यतीत करू लागलो, झालं आपलं काम. ह्या पलीकडं आपल्याला काहीच साधायचं नसतं. परंतु सज्जनो, मी माझा विचार करतो, मी निश्चित खात्रीने जाणतो की आपल्यामध्ये या बाबतीमध्ये निश्चितच खूप चांगली प्रगती झाली असेल. आपल्यापैकी बहुतांश लोकांना या स्थितीचा नित्य अनुभव देखील येत असेल. परंतु जेव्हा मी माझा विचार करतो तेव्हा मला लक्षात येतं की हा तास दीड तास रामकथेचा जो मी व्यतीत करतो त्यावेळेला मन अगदी भगवतमय असतं, आनंदमय असतं. मला गमतीने लोक विचारतात, बऱ्याच जणांना कल्पना नसते की हा व्यावसायिक माणूस इंजिनियर आहे, कोणी गुरुजी म्हणतं. असो, तो भाग नाही. परंतु प्रश्न असा आहे की लोकांना असं वाटतं की हे दिवसभर ह्याच शास्त्राचं मंथन करत असतील, त्यांचा सगळा वेळ ह्याच्यामध्येच व्यतीत होईल. अहो, ज्या सद्गुरूंचे आम्ही आहोत, आम्हाला क्षणामध्ये संसारिक फोन येतात. अहो, कित्येकदा तर कथा रेकॉर्डिंग करत असताना 10-10, 15-15 कॉल वाजत असतात. सायलेंटवर फोन असतो, त्यामुळं ते उचलत नाही, एवढंच. परंतु क्षणामध्ये पुन्हा प्रपंचामध्ये जावं लागतं, पुन्हा या सर्व घडामोडींमध्ये जावं लागतं. आणि कधी कधी असं लक्षात येतं की अरे बापरे, हा सत्संग कुठे गेला बरं आपला, कुठे गेलं ते अनुसंधान. सज्जनो, या सर्व सत्संगतीमधून सगळ्यात मोठी गोष्ट आमची घडायला पाहिजे आणि ते म्हणजे आहे वृत्त्यंतर. आपली वृत्ती बदलली गेली पाहिजे. मी आणि माझं या स्वार्थ भूमिकेमध्ये जे आम्ही लिप्त आहोत, या भूमिकेमध्ये राहून आम्हाला रामाचं प्रेम कधीच लागणार नाही. आपल्या सर्व कर्मांना स्वार्थविरहित करणं हे देखील अत्यंत अवघड अशी गोष्ट आहे, ज्याला कर्मयोग माऊली म्हणते. या निष्काम कर्मयोगामध्ये राहून आपला अनुसंधानाचा पाया घट्ट करणं हे देखील अत्यंत अवघड असतं. आणि त्यामुळे बऱ्याचदा सत्संगतीचं कार्य हे हळुवारपणे आपल्या आतमध्ये चालत असताना देखील आम्हाला नेमका त्याचा अंतरंगामध्ये झालेला बदल हा स्वतःला मोजमाप करता येऊ शकत नाही. आणि मी आपणास हे का सांगतोय याचं कारण तुमच्या कदाचित लक्षात आलं असेल की काही दोह्यांच्या पूर्वी असाच एक प्रसंग घडलेला आहे. जसं मी या 2 कथा निरूपणाच्या आधी प्रभू रामचंद्र आणि रावणाच्या मॅनेजमेंटचा तुलनात्मक अभ्यास एकाच प्रसंगाच्या आधाराने सांगितला, तसाच मुठिका मारी चढा तरु जाई ताही एक छन मूर्छा आई, असा एक प्रसंग सांगा बरं आधी कुठला घडलेला आहे. येतंय लक्षामध्ये? लंकिनीचा प्रसंग सज्जनो. जेव्हा हनुमंत लंकेमध्ये प्रवेश करण्यासाठी मसक समान रूप कपिधरी, लंक ही चले सुमिरी नरहरी, नाम लंकिनी एक निसीचरी, सो कह चलेसी मोहि निंदरी, जाने ही नहीं मरमू सठ मोरा, मोर आहार जहां लगी चोरा, आणि मग मुठिका एक महाकपिहनी, रुधिर बमत धरनी ढनमनी, पुनि संभारी उठी सो लंका, जोरी पानी कर बिनय ससंका. हा तो प्रसंग. हनुमंत लंकेमध्ये प्रवेश करत असताना एका दासा इतकं त्याने स्वतःला लहान केलेलं आहे, तरी देखील लंकिनी नावाची राक्षसीन त्याला थांबवते आणि म्हणते की माझा निरादर करून तू कुठं निघालास? अरे तुला माहित नाही का माझा आहार काय आहे? मोर आहार जहां लगी चोरा, तुझ्यासारख्या चोरांना खाणं हा माझा आहार आहे. आणि हे ऐकताच हनुमंत आपलं महारूप धारण करतो आणि एक जोरदार मुष्टी प्रहार लंकिनीला करतो. लंकिनी त्या प्रहार झाल्यानंतर जागेवरच रक्ताची उलटी करते. कशी बशी खाली पडलेली लंकिनी स्वतःला सांभाळत उठते आणि लंकिनी हात जोडून हनुमंताशी संवाद करू लागते. उभी असलेली लंकिनी अहंकारयुक्त आहे, उभी असलेली लंकिनी दंभयुक्त देखील आहे.
आणि हनुमंताचा मुक्का बसताच ही उलटी झाल्यानंतरची लंकिनी ही अत्यंत वेगळी आहे. तात मोर अति पुण्य बहुता देखीव नयन राम कर दूता, अशा पद्धतीने आपल्या भाग्याची सराहना करणारी ही लंकिनी आहे. आपल्याला मिळालेला हा मुष्टी प्रहार म्हणजे जणू काही एक सत्संग आहे, एक आशीर्वाद आहे. हनुमंताचा स्पर्श जणू काही आपल्या जीवनामध्ये आम्हाला किती अमूलाग्र बदल देऊन गेला आहे याची कृतार्थता लंकिनी व्यक्त करते. तात स्वर्ग अपवर्ग सुख धैर्य तुला एक अंग, तुलनताही सकल मिली जो सुख लव सत्संग. सत्संगतीचं मोजमाप, सत्संगतीचं महत्व लंकिनी हनुमंताच्या जवळ व्यक्त करते की एवढा कमी वेळाचा तुझा सत्संग, केवळ एक स्पर्श तू या मुष्टी प्रहाराच्या आधाराने मला केलास काय, परंतु त्यातून या वृत्तीचं जे परिवर्तन झालं, जे मी आणि माझं या देहाधिष्ठित भूमिकेशी मी होते, हे हनुमंता तुझी अपार कृपा झाली रे. आता मोक्ष काय, स्वर्ग काय, त्याच्यावरचं देखील कुठलं सुख असलं ना तरी देखील या सुखाची तुलना या ब्रह्मानंदाच्या बरोबर करता येत नाही. ही लंकिनीची अवस्था आहे. आणि त्याच लंका नगरीच्या युवराजाला देखील इथं एक जोरदार ठोसा बसलेला आहे. कसा ठोसा आहे तो? मुठिका मारी चढा तरु जाई, ताही एक छन मूर्छा आई. मेघनाथाला स्वतःच्या पराक्रमावरती, स्वतःच्या शौर्याविषयी विलक्षण अहंकार आहे. आतापर्यंत मेघनाथ हनुमंतावरती साधा एक बाण देखील त्याला मारू शकलेला नाही. येता येताच आपला रथ गमावून बसला, आपला सारथी, आपले घोडे सगळे गतप्राण झालेले तो पाहतोय. आपल्या बरोबर असलेले सगळे पराक्रमी श्रेष्ठ असे राक्षस धारातीर्थ पडलेले तो पाहतोय. एकटा मेघनाथ आता शिल्लक आहे, तरी देखील अजूनही त्याचा अहंकार संपलेला नाही. आणि त्यामुळे हनुमंताने देखील या मेघनाथावरती एक प्रयोग केला. जो प्रयोग त्याने लंकिनीवरती केला तोच प्रयोग. आणि तो प्रयोग काय आहे? मुठिका मारी चढा तरु जाई. एक जोरदार मुष्टी प्रहार हनुमंताने मेघनाथावरती केला आणि तो झाडावरती जाऊन बसला. कोण? हनुमंत. कशासाठी? सज्जनो, या लीला चरित्रातल्या प्रत्येक प्रसंगाला खूप गुह्य पारमार्थिक आधार आहेत बर का. श्री महाराज देखील म्हणायचे ना की मी तुमच्या कोणाबद्दलही कधी निराश होत नाही, कधीच निराश होत नाही. प्रत्येकाला नामाचं महात्म्य सांगून श्री गुरुराया देखील आमची अशीच वाट पाहत असतो. कदाचित एखाद्या प्रपंचाच्या आघाताने, कदाचित एखाद्या झालेल्या आमच्या मनाविरुद्धच्या घटनेमुळं, किंवा कदाचित आलेल्या अकारण वैराग्यामुळं, कुठल्या तरी गोष्टीने आपलं मन परमार्थाकडे वळेल, आपलं मन भगवंताच्या नामाकडे ओढलं जाईल आणि आपण रामासाठी राम मागोत. यासाठी हा सद्गुरु राया देखील असाच या मूळ मायेच्या वृक्षावरती आमची वाट पाहत बसलेला असतो. प्रारब्धाचे आघात होऊनही, या प्रपंचाच्या विषयी आमच्या मनामध्ये वैराग्य निर्माण होऊनही बऱ्याचदा आमची गती परमार्थाकडे वळत नाही. याचं कारण काय असावं? तर बघा, लंकिनीला मुष्टी प्रहार झाला, त्या सरशी तिला वमन झालं. इथं मेघनाथाला कुठलंही वमन झालेलं नाहीये. वमन का गरजेचं आहे? बघा, आपल्याकडे देखील बऱ्याचदा काही अजीर्ण झालं पोटात, आपण गोळ्या घेऊत, अँटासिड घेऊत, काही घेऊत, परंतु जोपर्यंत उलटी होत नाही तोपर्यंत स्वस्थता लाभत नाही. जर आम्हाला आमचं वृत्तीचं खरं परिवर्तन करायचं असेल, जर आम्हाला त्या ब्रह्मानंदाला अंतरंगामध्ये खरंच सामावून घ्यायचं असेल, तर ह्यासाठी देखील दृश्य जगाच्या असलेल्या आसक्तीचं वमन व्हायला हवं. आणि हे वमन गुरुकृपेशिवाय, भगवंताच्या असीम कृपेशिवाय होत नाही बर का.
हा एवढा मोठा आघात मेघनाथावरती हनुमंताने केला आणि तो वाट पाहतोय झाडावरती चढून की कदाचित लंकिनीसारखं ह्याला देखील वमन होईल, कदाचित ह्याला देखील शुद्ध येईल, कदाचित हा देखील वृत्त्यंतर झाल्यामुळं आपल्याला शरण येईल. आणि जर लीला चरित्राच्या आधाराने विचार केला आणि जर मेघनाथ खरंच हनुमंताला शरण आला असता तर मला वाटतं खूप मोठा मनुष्यवध, राक्षसवध या रामायणामध्ये लिहिलाच गेला नसता. परंतु ना मेघनाथाला उलटी झाली, ना मेघनाथाचे डोळे उघडले, ना त्याचं वृत्त्यंतर झालं. काय झालं त्याला? ताही एक क्षण मूर्छा आई. त्याला केवळ एक क्षणभर बेशुद्ध अवस्था झाली बघा प्राप्त. परमार्थामध्ये देखील आम्हाला बऱ्याचदा आपली प्रगती झाली असं वाटतं, कारण आम्हाला प्रपंचाच्या सुखाची बेशुद्ध अवस्था मिळालेली असते. जे कृष्णमूर्ती याला इल्युजन म्हणायचे. आम्हाला संमोहन झाल्यासारखं वाटतं की आपल्याला काहीतरी प्राप्त झालेलं आहे. सज्जनो, त्यावेळेला प्रपंचामधून मिळवायच्या सुखाला केवळ आम्ही बेशुद्धावस्थेमध्ये ठेवलेलं असतं. पूज्य बाबा त्यांच्या एका निरूपणामध्ये मला आठवतं, त्यावेळेला म्हणाले की तुम्हाला जर इथं फोन आला कोणाचा तरी आणि म्हणाले की दिल्लीचं पंतप्रधान तुमची आठवण काढत होते, असं म्हटलं तर तुमच्यापैकी इथं किती जण स्वस्थ बसून जप करू शकतील? गमतीने अशा ते गोष्टी सांगायचे आपल्याला. याचं कारण असं की आम्हाला असं वाटतं की आम्ही नामस्मरणामध्ये आमचं मन रमलेलं आहे, परंतु एक लक्षात घ्या, त्यावेळेला ताही एक क्षण मूर्छा आई अशी आमची स्थिती असते बघा. आमच्यातला मेघनाथ हा जिवंतच आहे. हा अहंकार, ही आसक्ती हे आम्हाला कधी सोडत नाहीत. आम्हाला त्याचं वमन घडत नाही. आम्हाला केवळ एक इल्युजन, एक संमोहन, एक प्रपंचाच्या सुखाविषयीची बेशुद्ध अवस्था, आणि आम्हीच त्याला बऱ्याचदा कुठली तरी मानसिक सिद्धी प्राप्त झाल्यासारख्या अवस्थेला समजून बसतो बरं का. एक लक्षात घ्या की शरणागतीशिवाय आम्हाला या परमार्थाची संपूर्ण कृपा प्राप्त करता येणं केवळ अशक्य आहे. लंकिनी उभी होती तेव्हा तिच्यात अहंकार होता. लंकिनी ज्यावेळेला पूर्ण आडवी पडली त्यावेळेला तिच्यामध्ये वृत्त्यंतर झालं. त्यावेळेला तिच्यावरती हनुमंताची खरी कृपा झाली. सज्जनो, इथं मेघनाथाला देखील ती संधी प्राप्त झाली होती. कदाचित या मुष्टी प्रहाराच्या आधाराने जरी तो वमन न होता शरणागत गेला असता की नाही बाबा माझी सुटत आसक्ती हनुमंता, कदाचित असे अनेक फटके जर बसले तर कुठं एखाद्या वेळेला संधी निर्माण होईल. परंतु तुझ्या एवढ्या जोरदार मुष्टी प्रहाराने देखील माझ्या अंतरंगामध्ये असलेला हा अहंकार गळून पडत नाहीये, माझी राक्षसी वृत्ती गळून पडत नाहीये. मी तुला शरण आलोय, मला सांभाळ. कदाचित या आडवं पडलेल्या भूमिकेमध्ये देखील मेघनाथाने हे शब्द हनुमंताजवळ उच्चारले असते तरी कदाचित खूप मोठं काम होऊन गेलं असतं. परंतु बघा गंमत कशी आहे. उठी बहोरी की निसी बहु माया, ही इथं करी मेक आहे बघा. काय गोस्वामीजींचं कौतुक करावं, काय शब्द आहेत हे सगळं अद्वैत आहे. हा माझा दासबोध आहे, माझे समर्थ आहे त्याच्यामध्ये. ही अंतरंगाची जीवात्मक अवस्था आहे की जी आपलं जीव पण सोडायला तयार होत नाही. अहंतेने धरून ठेवलेलं हे जीवपण, आणि पुन्हा या जीवपणाच्या आधाराने उठी बहोरी की निसी बहु माया, या मायावत असलेल्या सृष्टीमध्ये पुन्हा तो जीव रमायला लागतो. पुन्हा वेगवेगळ्या प्रकारच्या क्लुप्त्या करतो. पुन्हा वेगवेगळ्या प्रकारचे उलट सुलट अशा कृतींच्या आधाराने सुख शोधायचा तो प्रयत्न करू लागतो. त्याला असं वाटतं की या मायेच्या अखत्यारीमध्ये केलेला पुरुषार्थच कदाचित या झाडावरती बसलेल्या या भगवत स्वरूपाला प्रसन्न करून टाकेल. सज्जनो, दासबोधामध्ये समर्थांनी आत्मज्ञानाची जी लक्षणं दिली आहेत ना, त्यामध्ये मायेच्या अनेक सिद्धींचं त्यामध्ये त्यांनी लक्षण केलेलं आहे.
की आपल्याला असं वाटतं की या मायेतल्या कुठल्या ना कुठल्या तरी सिद्धीला आपण प्राप्त केलं तर कदाचित आपल्यावरती भगवंत प्रसन्न झाला आहे याची आपल्याला खूणगाठ मिळेल. समर्थ तर इथपर्यंत जाऊन उदाहरण देतात की आपण मानसपूजा करत आहात, मानसपूजेमध्ये आपण रममाण झालेला आहात आणि मानसपूजा करत असताना आपल्या आतमध्ये कुठली तरी कृती चुकली आणि ती कृती चुकलं हे कोणीतरी आपल्याला नंतर येऊन एखाद्या या मायेमध्ये प्राप्त झालेल्या सिद्धाने सांगितलं की तुम्ही आज मानसपूजा करत असताना तुम्ही ही जी कृती केली ही चूक आहे. आपण हे जर ऐकलो तर आपण किती प्रभावित होऊन जाऊ की अरे बापरे, माझ्या अंतरंगामध्ये दडलेलं त्यांनी ही खूणगाठ ओळखली. खरोखर अर्थात प्रत्येक अशी क्लुप्ती सांगणारा हा सिद्ध नसतो असं नाही, तो सिद्ध आहेच. कारण की प्रपंचामध्ये देखील अशा अनेक खुणा असतात की ज्यामुळं आम्ही शरणागत होऊ शकतो, परंतु नेसेसरी नाहीये, आवश्यक नाहीये की हे आहे म्हणून तो सिद्ध आहे. हा परमार्थ फार सूक्ष्म आहे सज्जनो, फार सटल आहे. हा मार्ग फार उतरंडीचा आहे. न जाणे आपला पाय कुठं पडेल आणि आपण कुठल्या अनुमानांमध्ये अडकून जाऊ. समर्थांना या सगळ्या माग सांगण्याचा उद्देश एकच आहे की मायेच्या आधाराने तुम्ही जरी कितीही प्रभावित केलं तरी याचा अर्थ असा होत नाही की ते आत्मज्ञान आहे. बऱ्याच जीवांना हे कळतच नाही की मायातीत होणं म्हणजे आपल्याला आत्मज्ञानाच्या स्थितीला जायचंय. मायेमध्ये असलेल्या या रिद्धी सिद्धींच्या आतमध्ये कितीही जरी आम्ही खेळलो तरी समाजाला कदाचित प्रभावित आम्ही करूत, परंतु जो हृदयस्थ भगवंत आहे त्यापासून मात्र आम्ही नेहमीच विन्मुख राहूत. मेघनाथाला देखील हे कळालं नाही. उठी बहोरी की निसी बहु माया. पुन्हा पुन्हा तो मायेच्या अखत्यारीमध्ये जातोय आणि या मायेच्या आधाराने कोणाला जिंकायचा प्रयत्न करतोय? जीती न जाई प्रभंजन जाया. या रामाच्या दासाला, या पवनपुत्र हनुमंताला मी जिंकीन हे कशाच्या आधाराने तो विचार करतोय? मायेच्या आधाराने विचार करतोय. ज्या मूळ मायेचा आशीर्वाद हनुमंतावरती आहे, ज्या मूळ मायेचा अतिसलग्न असलेला हा परमात्मा, हा प्रभू रामचंद्र या हनुमंतावरती आपला संपूर्ण कृपा आशीर्वाद ठेवून आहे, असा मायातीत असलेल्या हनुमंताला मायेच्या हत्याराने कसं बरं जिंकता येऊ शकेल? हे साधं सोपं सूत्र जरी मेघनाथाला कळालं असतं तरी देखील त्याचं खूप मोठं काम झालं असतं. सज्जनो, बऱ्याचदा जीवनामध्ये अशा खूप चांगल्या चांगल्या संधी आमच्या भाग्याने म्हणा किंवा कोणाच्या तरी कृपेने आमच्या आयुष्यात येतात. जर आम्ही त्यावेळेला झट दिशेने शरणागत झालो, झट दिशेने आम्ही जर पाय धरले तर फार मोठं काम होऊन गेलं असतं. बघा, कधी कधी चरित्र आपण वेगवेगळ्या पद्धतीने जर वाचलं तर लक्षात येतं की प्रसंगांमध्ये किती श्री महाराजांनी समयसूचकता ठेवली. किती वय लहान होतं, 10-12 वर्षाचं वय. तुकामाईंच्या पहिल्या भेटीमध्ये तुकामाई संतप्त होऊन येत आहेत, हातामध्ये काठी आहे आणि म्हणतात, कोण आहे रे तो मुलगा, कोण वाट पाहतोय, थांब आत्ता मी त्याचा खून करून टाकतो. आता या प्रसंगामध्ये श्री महाराजांच्या समोर काय काय पर्याय उपलब्ध आहेत, त्यांनी निवडलेला पर्याय आपण शेवटी बघूत. परंतु 2 पर्याय माझ्या डोळ्यासमोर येतात. एक, की हे असं भयानक रूप पाहून बोबडी वळालेल्या अवस्थेमध्ये हे लहान मूल पटकन तिथून पळून गेलं असतं. कदाचित आपल्यासारखा किंवा माझ्यासारखा सामान्य जीव असता तर हा पर्याय आम्ही सहजपणे निवडला असता. रे बापरे, हे काय, कुठल्या तरी चुकीच्या ठिकाणी आपण आलेलं दिसतोय, चला इथून निघून जाऊ, पळून जाऊ. हा एक पर्याय. दुसरा पर्याय असता, कदाचित जर माझ्यामध्ये अशा परिस्थितींना सामोरं जाण्याचं सामर्थ्य असेल तर कदाचित मी देखील 2 शब्द बोलून बसलो असतो. कशाबद्दल खून करायचा, काय बिघडवलं मी तुमचं? अशा अरेला कार्य करून देखील एक खूप मोठी सुवर्ण संधी आपल्या हातून निघून गेली असती. परंतु हाच फरक आहे सत्पुरुषामध्ये, श्री महाराजांमध्ये आणि माझ्यासारख्या सामान्य जीवामध्ये, की श्री महाराजांनी तो तिसरा पर्याय निवडला ज्याची सर्वसाधारणपणे विचारधारा आमच्या मनामध्ये देखील येऊ शकत नाही. श्री महाराज त्या अशा लालबुंद डोळे,
संतप्त झालेल्या तुकामाईंच्या चरणांवरती लोटांगण घालतायत आणि म्हणतायत मी देखील माझा इथं प्राणच देण्यासाठी आलेलो आहे. वा 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 महाराज. बघा, बऱ्याचदा शरणागती आम्हाला काय देऊन जाते. श्री महाराजांना या शरणागतीच्या या एका क्षणाने ब्रह्मचैतन्य करून टाकलंय. बघा, मध्ये अनंत परीक्षा आहेत, खडतर तपश्चर्या आहे, परंतु या सगळ्या गोष्टींचं क्वालिफिकेशन कुठं झालं? ह्या क्षणामध्ये झालं. जर हा क्षण जिंकता नसता आला तर कदाचित पुढच्या गोष्टींसाठी संधी देखील उपलब्ध झाली नसती. परंतु श्री महाराजांना नेमकेपणे कळालं की आपण शरण कोणाला जायला हवं. अशा मायातीत असलेल्या सत्पुरुषांना मायेच्या आधाराने प्रभावित करून जिंकता येत नाही. मी खूप मोठा साधक आहे, माझा खूप मोठा जप आहे, माझी खूप मोठी तपस्या आहे, अशा आधाराने कधीही संतांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करू नका. श्री महाराजांच्याकडे एकदा एक बाई आल्या, म्हणाल्या माझा एवढा एवढा आज जप झाला. महाराज फक्त हसून म्हणाले मला सांगावं लागत नाही. या मायातीत सत्पुरुषांना केवळ एकच गोष्ट लागते की मी तुम्हाला शरण आलेलो आहे, बस. माझं काय आहे स्थिती मला कळत नाही, परंतु मला आपलं म्हणा, माझा अव्हेर करू नका. अनाथ अपराधी पतित आगळा परी पाया वेगळा नका करू. आणि ही स्थिती सज्जनो आम्हाला येत नाही, कारण आमची परमार्थामध्ये केवळ जी काही स्थिती असते ती या प्रपंचाच्या बेशुद्धीमधून आलेली असते, प्रपंचाच्या वमनामधून आलेली नसते. बघा, आणि मग या मायेचं सर्वोत्तम जे शस्त्र आहे त्या शस्त्राचा इथं मेघनाथ विचार करू लागलाय की ब्रह्म अस्त्र तेही सांधा. अरे, या मेघनाथाला त्याच्याच राज्यामध्ये एवढा जोरदार मुष्टीप्रहार करतो, एवढ्या उंच झाडावरती जाऊन बसतो, माझ्या अखत्यारीमध्ये न येण्यासाठी म्हणून, स्वतःला लपवण्यासाठी म्हणून असा तिथं जाऊन बसतोस, माझ्या सर्व सैनिकांना मारून टाकतोस. नाही, थांब. आता माझ्याकडचे जे सर्वोत्तम अस्त्र आहे त्या अस्त्राच्या आधारानेच मी तुला निस्तनाबूत करतो. ब्रह्म अस्त्र तेही सांधा कपी मन कीन विचार. जेव्हा अशा पद्धतीने मेघनाथ हा ब्रह्मास्त्राचा वापर करू लागला तेव्हा हनुमंत मनामध्ये विचार करतोय की जो न ब्रह्म सर मानव महिमा मिटई अपार. या मेघनाथाला आता समजवण्याच्या पलीकडे तो गेलेला आहे. तो ब्रह्मास्त्र वापरू इच्छित आहे, ठीक आहे. बरं, ब्रह्मास्त्राच्या भीतीमुळे आपण त्याला ते वापरू नये असं सांगावं का? नाही. न्यूक्लिअर बॉम्ब टाकणं हे कुठल्याच देशाच्या हिताचं नाहीये, परंतु उगीच कुठल्या तरी छोट्या गोष्टीसाठी म्हणून या अशा बॉम्बच्या आधाराने जर एखादा देश त्याचा वापर करण्यासाठी सदैव पुढाकार घेत असेल तर त्याला कुठल्या तरी पद्धतीने समजून सांगणं हेच महत्वाचं आहे. घटना काय आहे, तू वापरतो काय, याचा देखील थोडासा विवेक असणं गरजेचं आहे, होय की नाही? ज्या ब्रह्मास्त्राची भीती हनुमंताला मेघनाथ दाखवू इच्छित आहे, प्रत्यक्ष ते ब्रह्मास्त्र ज्याच्यामुळे सिद्ध होतं अशा ब्रह्मदेवानेच हनुमंताला वरदान दिलं होतं लहानपणी की तुझ्यावरती कुठलंही अस्त्र शस्त्र प्रभाव टाकू शकणार नाही, ना ते तुझा वध करू शकेल ना ते तुला बांधू शकेल. त्यामुळे राहिला प्रश्न ब्रह्मास्त्राचा, तर ते हनुमंताचं थोडं देखील नुकसान करणारं नव्हतं. परंतु मग हनुमंताने काय मनामध्ये विचार केला असेल की ज्या ब्रह्मदेवाचे स्वामी आहेत प्रभू रामचंद्र, ज्या प्रभू रामचंद्रांनी ही प्रकृतीची सर्व व्यवस्था लावून दिलेली आहे, ज्यामध्ये ब्रह्मदेव या सृष्टीचा सृजनशील करणारा, या सृष्टीला सांभाळणारा असं हे तत्व आहे, या दृष्टीने हे ब्रह्म अस्त्र त्याच्याजवळ देऊन ठेवलेलं आहे.
मी केवळ रामाचा दास आहे म्हणून या ब्रह्मदेवाच्या शस्त्राचा जर अव्यय केला तर एक प्रकारे प्रभू रामचंद्रांनी निर्माण केलेल्या या प्रकृती व्यवस्थेला मी स्वतःहूनच छेद देत आहे. त्यामुळे रामाचा दास जो असेल तो प्रकृतीच्या नियमांना कधीही विरोध करणार नाही, कधीही त्याला छेद देणार नाही. त्यामुळे संत हे कधीही चमत्कार करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. हां, जर स्वाभाविकपणे काही चमत्कार भगवंताच्या कृपेने झाले तर तो भाग वेगळा, परंतु केवळ चमत्कार दाखवणारा संत नसतो, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळं प्रकृतीच्या व्यवस्थेला स्वीकारणं हा त्याच्यामधला तिसरा टप्पा आहे जो हनुमंताने अंतरंगामध्ये विचार केला. आणि चौथी आणि महत्वाची गोष्ट जी गुरुकृपेने मला सुचतीये की ते म्हणजे ब्रह्म अस्त्र तेही सांधा कपी मन कीन विचार जो न ब्रह्म सर मानव. जर मी ब्रह्मास्त्राला मानलं नाही, या ब्रह्म बाणाचा जर मी अंमल माझ्या स्वतःवरती ओढवून घेतला नाही तर काय होईल? रावणाला आणि मेघनाथाला क्षणामध्ये माझी ओळख पटून जाईल की हा कोणीतरी परमतत्वाचा अधिकारी आहे जो मायेच्या ब्रह्मास्त्राला देखील मान्यता देत नाही. याचाच अर्थ माझं असलेलं हे शिवस्वरूप रावणाला कळेल. आणि इथं आजपर्यंत या रावणाच्या या सैन्याला जी मी मारहाण केली, ज्यांचं मी एक प्रकारे इथं खूप पद्धतीने अवमूल्यन केलं, त्याच रावणाला आणि सर्व राक्षसांना माझा सत्कार करावा लागेल. मला हार फुलं घालावी लागतील, माझी पूजा करावी लागेल. आणि संत जर सगळ्यात कुठल्या गोष्टीला सांभाळत असेल तर या लौकिकाला सांभाळत असतो. मी कोणीतरी आहे या भूमिकेपासून नेहमीच लांब राहतो, तो संत असतो. ज्याची क्षमता आहे परंतु तरी देखील या क्षमतेच्या आधाराने तो कुठल्याही पद्धतीचे चमत्कार करू इच्छित नाही, तो संत असतो. जो कुठल्याही अपेक्षेने आपला मान सन्मान व्हावा ह्यासाठी म्हणून परमार्थ करत नाही, तो संत असतो. आणि त्यामुळे हनुमंताला या ब्रह्मबाणाचा सहज पाडाव करता येणं शक्य होतं, किंबहुना पाडाव करण्याची देखील गरज नव्हती, कारण या ब्रह्मास्त्राचा हनुमंतावरती कुठल्याही प्रकारचा परिणामच होणार नसतो. परंतु हा न झालेला परिणाम कदाचित अनेक परिणाम करून गेला असता. आणि ते परिणाम हनुमंताला नको होते, कारण जर नाव कोणाचं मोठं करायचं असेल तर ते रामाचं करायचंय, त्याच्या दूताचं नाही, त्याच्या दासाचं नाही. आणि त्यामुळं हनुमंताने इथं स्वतःहून या ब्रह्मास्त्राचा अंमल आपल्या स्वतःवरती घडावा अशी प्रार्थना जणू काही ब्रह्मदेवाला केली असेल. काय सुंदर आहे की ब्रह्मदेवा, मला माहित आहे तुझे आशीर्वाद आहेत माझ्यावरती की माझ्या या लेकरावर कुठल्याही शस्त्र अस्त्राचा प्रभाव होणार नाही, परंतु या रामाच्या कार्यासाठी मी तुला विनवणी करतो की या ब्रह्मास्त्राचा प्रभाव माझ्यावरती होऊ दे. या ब्रह्मास्त्राच्या आधाराने मी बांधला जाऊ दे आणि या बांधलेल्या अवस्थेमध्ये मला रावणाच्या समोर जाऊन काही खडे बोल त्याला सुनावण्याची संधी मिळू दे. अशा पद्धतीने हनुमंताने आपलं हे निजरूप अत्यंत कुशलतेने झाकून ठेवलं आणि या ब्रह्मबाणाला हनुमंत सामोरा गेला. सज्जनो, त्या कथा विभागाचं चिंतन आपण उद्याच्या कथा प्रवाहामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.